हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि हो, मी सांगेन तुम्हाला की आज 3 दिवसाचा व्लॉग तुम्हाला आलेला आहे. म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवसाचं एकत्र जो काय व्हिडिओ होता तो तुम्हाला आज मी शेअर करत आहे. या ह्याच्यामध्ये काही हेल्थ प्रॉब्लेम पण झालेले होते. काल जशा कमेंट आलेल्या होत्या आणि कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आल्या, त्यातली थोडीफार मी इथं उत्तरं देईन. आणि जसं मी कालच सांगितलेलं आहे की काही गोष्टींची उत्तर मी तुम्हाला नंतर देईन. पण आता हे काय करत आहे सांगते. जसं मी तुम्हाला शेअर केलं की दसऱ्याची मी क्लिनिंग बाकी डीप करणार नाही आहे. मी ऑलरेडी गणपतीला केलेली होती सगळी. आता फक्त मी हंतरून कामरून आणि उश्या वगैरे पडदे एवढंच सगळं क्लीन करणार आहे. या ह्याच्यामध्ये मी जास्त लोड कामाचा का घेतलेला नाही आहे, कारण सध्या थोडेसे तब्येतीच्या तक्रारी ज्या आहेत त्या माझ्या सुरुवात झालेल्या आहेत. जसं तुम्ही पाहिलेलं होतं की मे महिन्यामध्ये जेव्हा मी मुंबईला गेलते ना, तेव्हा काही मी टेस्ट वगैरे केलेल्या होत्या. सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेले होते. BP, शुगर, थायरॉइड बरेचसे काय 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 केलेलं होतं. मग त्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित सगळे रिपोर्ट होते आणि तिथून मग पुन्हा मी कुठलीही ट्रीटमेंट वगैरे काही घेतली नाही. थोडंसं दुर्लक्ष केलं. तेव्हा मात्र एक होतं की मला रक्ताची कमी सांगितलेली होती. माझ्या अंगामध्ये रक्त कमी आहे असं तेव्हा सांगितलेलं होतं. मग मी तेव्हापासून मेपासून आत्तापर्यंत दुर्लक्ष करून सोडलं. म्हणजे त्याच्यावरती कुठंही गोळ्या घेतल्या ना, औषधं घेतली ना, कुठलं खाण्यापिण्याचं बाबा रक्त वाढवण्यासाठी हे करावं ते करावं असं काहीच केलं नाही. एकदम नॉर्मली घेतलं. आणि ह्या 2-4 दिवसात थोडंसं मला वेगळं वाटायला लागलं. रेग्युलरसारखं वाटेना, म्हणून मी थोडंसं जाऊन फॅमिली डॉक्टर होते, चेकिंग वगैरे केलं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की रक्त फार कमी झालेलं आहे. थोडंसं तुम्हाला वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही सलाईन्स वगैरे असतात ते घ्या म्हणून सांगितलेलं आहे. या 2-3 दिवसात जाऊन मी सलाईन वगैरे घेणार आहे. प्लस वाढवण्यासाठी आणि काय 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 जे हेल्दी आहे, आता बीट म्हणा, हे ते डाळिंबाचा रस, जे आवडत नाही ते पण आता घ्यावं लागणार आहे. कारण त्यांनी सांगितले की अजून जर असंच गप राहिला तर मग रक्त चढवण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि मी माझ्या प्रत्येक ताईंना पण सांगेन की खरंच आपली हेल्थ खूप महत्त्वाची असते. जेव्हा सगळं आडून पडतं ना तेव्हा कळतं. आपली किंमतच आपल्याला कळत नाही. आपली किंमत आपल्याला कळायची असेल तर म्हणतात ना, असं काहीतरी एक मध्ये झटका देतं, तेव्हा आपली किंमत आपल्याला कळते. आता हे 4-5 दिवस माझ्यासाठी व्यवस्थित गेले नव्हते. खूप 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 मला म्हणजे त्रास होत होता. याच्या ह्याच्यामध्ये आता रेग्युलरसाठी मला रक्तवाढीच्या गोळ्या पण दिलेल्या आहेत, ते घेणार. जे काय आहे ते व्यवस्थित आता आपलं सुरू ठेवणार आहे, जेणेकरून दुर्लक्ष व्हायला नको. आपण खूप दुर्लक्ष करतो आपल्याकडे आणि मग पुन्हा एकदम ते बाहेर निघतं. आता तसं नाही होणार. व्यवस्थित आता वेळच्या वेळी लक्ष दिलं जाईल. जेवढं काय भाजीपाला आणलेलं होतं तेवढा सगळा काढून व्यवस्थित धुवून नीट करून ठेवला. आणि काही सलाड जे होतं याच्यामध्ये गाजर आहे, काकडी आहे, कोबी पण मी घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे. आता जास्त करून बीट आणि डाळिंबाचा रस किंवा डाळिंब मला आवडत नाही, कारण का मामांच्या तिकडे खूप सारी डाळिंब होती. लहानपणापासून सगळी फळं खाल्लेली आहेत. अगदी बोरं, आंबा, चिंचा, डाळिंब, बाबांच्या तिकडे केळी, सगळी फळं खाऊन खाऊन लहानपणापासून मन नाराज झाले. त्यामुळे आता फळांवरती मन राहिलेलं नाही. पण सगळ्यात भारी रक्तवाढीला बीट आणि जे काय आपलं डाळिंब असतं ते योग्य असतं. आता नाविलाजाने का होईना खायचं. आता सलाड जे बनवलेलं आहे हे रेग्युलर बनवलेलं आहे. याच्यामध्ये मी असे मोठे मोठे काप न ठेवता बारीक केलेलं आहे आणि थोडंसं दही घातलेलं आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेतलेलं आहे. आपले ठरलेले सगळे रेग्युलर मसाले हलके हलके टाकलेले आहेत. काळी मिरी पावडर आणि थोडंसं पिझ्झा मिक्स जे आहे ते वापरलेलं आहे, थोडंसं फ्रेशपणा यायला. हा जो दिवस आहे हा गुरुवारचा दिवस आहे. काल तुम्ही पाहिला मी घराकडे गेलेली, त्याच्या आधीच मला पूजा वगैरे करायची होती. आज स्वामींचा अभिषेक वगैरे होता, त्यामुळे जे काय अभिषेकासाठी लागणारी जी तयारी होती ती करून घेतली. खूप जणी म्हणतात की अभिषेकला जे आपलं तापवलेलं दूध आहे ते घ्यावं का, चालतं का? तर मी तर असं ऐकलेलं आहे की नाही चालत. कच्चं दूध जे असतं तेच अभिषेकाला शुद्ध मानलं जातं. त्यामुळे कच्चं दूध जे असतं ते थोडंसं काढून ठेवायचं आणि बाकीचं तुम्ही करू शकता. बरेच जणी म्हणतात की असं डायरेक्टली ओतू नये, पळीनं वत. पण पळीनं वतलं की त्या मूर्तीवर पडत नाही, ती श्रीकडेच जातं. म्हणून मी एक सलग धार लावते. तर काल ना काही अशा कमेंट आलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी याची उत्तरं दिलेली होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी उत्तरं दिलेली होती. तरी पण कमेंट अशा होते की ताई तू घराचा खर्च का सांगत नाही आहेस, थोडंसं सांग आम्हाला, नियोजन करायला बरं, आम्हाला थोडीशी तयारी कराय बरं आणि आम्हाला पण अंदाज येईल. मी तेव्हाही सांगितलेलं होतं की अजून काम सुरू आहे तर मी कसं सांगू. पण तरी पण एक ताई म्हणत होती की थोडक्यात थोडकं तरी सांग, जेणेकरून आम्हाला थोडीशी आयडिया येईल आणि आम्ही त्या मार्गामध्ये लागू. तर हो, मी थोडक्यात थोडकं आता तुम्हाला इथं सांगेन की बघा, आता तुम्ही जागा किती घेता, किती स्क्वेअर फुटामध्ये बांधकाम आहे, कुठला एरिया आहे, काय आहे, हे सर्व म्हणजे ठरतं आपल्याला. दुसरी गोष्ट रेट.
म्हणजेच की बांधकाम. आता स्क्वेअर फूट कसं आहे, आता आपण जे काम दिलं ते वर्षभरापूर्वी दिलेलं आहे. त्यावेळी आम्ही 1450 रुपये स्क्वेअर फुटानं दिलेलं होतं. 770 खालचं आणि 770 वरचं, म्हणजे बघू शकता तुम्ही. आणि प्लस गुणुले करायचं 1450. 1540 गुणुले 1450 बरोबर तुम्हाला येईल नुसतं बांधकाम. सिलिंग सोडायचं आहे, त्याच्यामधलं जे काय फर्निचर वगैरे आहे ते सगळं सोडून नुसतं बांधकाम तेवढ्यामध्ये आहे. बाकीचा खर्च मग खूप सारा असतो. आता तुमची जागा तयार आहे म्हणजे घेतलेली आहे का तुम्ही घेऊन बांधणार आहे, त्यामुळे थोडंसं थांबा, एक थोडा दिवस थांबा. थोडा दिवस जर तुम्ही थांबला तर मी नक्कीच तुम्हाला डिटेल्समध्ये सगळा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का खूप सारेजण कामं करतील, त्यांनाही फायदा व्हावा, ज्यांनी करत आहेत त्यांनाही फायदा व्हावा, कुणाची फसवणूक होऊ नये किंवा कुणाचाही पैसा विनाकारण एक्स्ट्रा जाऊ नये. कारण घर बांधणं आणि ते पूर्ण होईपर्यंत खूप टेन्शन असतं, खूप डोकेदुखी असते. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला बिल्डर चांगले मिळतात तेव्हा मात्र एक जरा बऱ्यापैकी असतं. अन्यथा जर बिल्डर जर चुकीचे मिळाले तर मग काय सांगूच नका. आता महाराजांची कृपा आपल्यावर एवढी आहे, लक्ष्मी मातेची, बाळूमामाची, की आपल्याला यातला कुठलाही सामना करावा लागला नाही आत्तापर्यंत. आता घर पूर्ण होत आलेलं आहे, 21% राहिलेलं आहे, पण कुठलीही आम्हाला अडचण आली नाही. छोटी असो मोठी असो, मला पण नाही, सागरला पण नाही. अगदी व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण झालं. कारण आम्हाला बिल्डर जे आहे ते चांगले गाठ पडलेले आहेत. बिल्डर चांगले म्हणजे काय तर एक तर त्यांचा व्यवहार क्लिअर आहे, प्लस तुमचं जे काय लिगली करून घ्यायचं आहे ते आम्ही करून घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सुरुवातीला जे काम दिलं होतं, जे आम्ही भूमिपूजन केलं ते वेगळेच होते, ज्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही अचानक निर्णय बदलला. आता हे का बदलला ते पण मी तुम्हाला सांगेन. पण भूमिपूजन नुसतं झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय बदलला की हा यांना काम द्यायचं नाही आणि जे आता सध्या करत आहेत त्यांना दिलं. त्यावेळेला सांगते माझं गुरुचरित्राचं पारायण सुरू होतं. माहीत नाही मला, पण कुठेतरी म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि नंतर आम्हाला कळलं की बाबा ह्या गोष्टी ज्या घडल्या त्या चांगल्यासाठीच घडल्या. त्यामुळे मग त्यांच्याकडचं काम म्हणजे आधी दिलंच नव्हतं, एवढं काय हे नव्हतं, फक्त ठरलेलं होतं करायचं. आणि मग हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आता जे करतात यांच्याकडे दिलं. यांनी मात्र व्यवस्थित पूर्ण केलेलं आहे. कुठलीही पैशाला कशाला काहीही टेन्शन नाही. अगदी डोळे झाकून म्हणतात ना, पैशाचा व्यवहार असू दे काही असू दे सगळं व्यवस्थित त्यांनी केलं. त्यामुळे कुठेतरी एक मनाचं समाधान. अन्यथा काही लोक खूप डोक्याला ताप देतात. जे काही ज्यांच्याबरोबर झालेलं आहे त्यांना माहीत आहे. आमच्या आजूबाजूला सुद्धा आम्ही बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत. अर्धवट कामं सोडतात, कधी पूर्ण कामं करतच नाही आहेत, कधी कधी पैसे घेऊन गायब होतात, कधी कधी असं होतं की वर्ष 2-2 वर्ष लावतात एखाद्या गोष्टीला. पण आपल्याला तसं नाही आहे. फक्त हां त्यांची साईड चालू आहे त्यामुळे थोडासा लेट होतो आहे, बाकी व्यवस्थित आहे. नेक्स्ट कमेंट असे होते की तू भांडी घासायला कुठं जागा केलेला आहे, जागाच नाही आहे भांडी घासायला वगैरे, आणि जरी असेल तर का दाखवत नाही किंवा दाखव. तर सांगते आपण कुठेही तसा एरिया केलेला नाही. त्याच्यामागचे कारणं काय आहेत सांगते मी. की माझं असं आहे की पुणे मुंबई जी मोठी मोठी शहरं आहेत त्या ठिकाणी बघा बाहेरच्या साईडला त्यांना जागा नसतो, त्यामुळे त्यांना तिथे एक एरिया दिलेला असतो, त्याच्यामध्ये ते काम करतात. आता आपल्या इथं काहीही गरज नाही. आपल्याला वरती एक म्हणजे टेरेस आहे, मोठी अंथरुणं कांबरुणं जर धुयाची झाली तर वरती टेरेस आहे. दुसरी गोष्ट दारामध्ये खाली पोर्च आहे, तिथंही व्यवस्थित एका कोपऱ्यामध्ये माझा प्लॅन आहे, मी शेअर करेन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बेसिंग आहे. त्यामुळे मला एवढं गरजेचं नाही वाटलं तेवढं की जागा वेस्ट घालवणं, त्याच्याने क्लिनिंग होणं गरजेचं आहे, स्वच्छता होणं गरजेचं आहे. असो, ह्याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं. ही जी पूजा आहे ती माझी गुरुवारची आहे. स्वामी महाराजांचे जे गुरुवार सुरू आहेत ते आता बऱ्यापैकी होत आलेले आहेत. आता थोड्याच दिवसात म्हणजे दिवाळीत उद्यापन येईल. काय काय आणलंय पप्पानं? आज कुणीकडे दिवस उगालाय तुझ्या पप्पाला? टेडीमिडी है. आज पप्पाच्या डोक्यावरनं कुठलं विमान गेले हे सगळं घेऊन आलाय. पप्पा किती लाव मग डाळ उडी अजून काय आहे? ठीक आहे पापड आणले पप्पा. हे बघू पापड. अगं जिरा पापड ग तुला म्हणजे कोणाला आवडत होतं जिरा पापड. ए चला पहिला आरती करायची आहे. हे ठेव. चलो बाजून कुठले पापड आहेत बघू. ट्रायंगल आला नाही, ट्रायंगल नाही, हेक्सागोनल. हे एक पापड आहे. आणि कुठला ते 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 तो कोणता आहे बघू. हा नाचणी पापड आहे सगळ्यातलं. हे 40 रुपयाला किती? पाव किलो काय? आले म्हणले का नाही घरात एंट्री केली की दादाचा चेहरा असा होतो. वास. अखंड उन्हात काम चालू आहे दादाचं, अखंड उन्हात.
जे दादा तुम्हाला आता गोरे दिसत होते ना ते आता ह्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दिसणार आहे. तर हा जो दिवस आहे हा दिवस आहे शुक्रवारचा, म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार 3 दिवस झालं. 3 दिवसाची तुम्हाला व्हिडिओ येत आहेत. ह्याच्यामध्ये ज्या दिवशी व्रत वैकल्य असतात त्या दिवशी थोडंसं मी माझ्या ह्याला कामाला थोडंसं हे करून मी थोडंसं तिकडं पण लक्ष देते आणि थोडंसं जाणं येणं बाहेर याही गोष्टी चालू आहेत. पूजा काढलेली आहे, गुरुवारची पूजा मी शुक्रवारी काढलेली आहे. त्यातलं पाणी जे असतं ते तुळशीमध्ये किंवा झाडांना ओतायचं असतं. बाकी रेग्युलर तुम्ही शुक्रवारची सुद्धा पूजा करता तर तेव्हासुद्धा ते पाणी तुम्ही झाडांना ओतायचं असतं. बऱ्याच जणींच्या कमेंट असतात की फुलांचं काय करते, फुलं कुठं टाकते, पूजा केलेली फुलं काय करते. तर मी कुंड्यांमध्ये टाकून देते किंवा पुढच्या साईडला मला रिकामं पेस आहे थोडीशी जमीन त्याच्यामध्ये टाकून देते जेणेकरून झाडं वगैरे उगवतील. पण प्रॉब्लेम एक व्हायला लागला आहे की ती फुलं काढून तिथं टाकल्यामुळं आळ्यांचं प्रमाण झाडांवरती जास्त वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की कुठेतरी एखाद्या साठवून कुठल्या तरी शेतामध्ये एखाद्या नेऊन टाकलेलं परवडलं मोकळ्या शेतामध्ये. कारण हा मी जाणवलं ते गोष्ट बोलत आहे, कारण फुलांमध्ये आळ्या भरपूर असतात आणि जेव्हा मी ते झाडात नेऊन टाकायला लागलेले आहे ना तर थोड्याशा आळ्या ज्या आहेत ना त्या वाढलेल्या आहेत. कारण फुलांमधल्या आळ्या बघा तुम्ही जिवंत असतात, लगेच मरत नाहीत. त्यामुळे ही एक गोष्ट मला कुठेतरी जाणवली. म्हणून आता इथून पुढे असा विचार केला आहे की एखाद्या बॅगमध्ये एक 8 दिवसाची साठवायची आणि कुठं तर मोकळं शेत असताना त्या शेतामध्ये टाकायची. पाण्यामध्ये तर अजिबात टाकू नका फुलं. बरीच जण म्हणतात की नदीला हे विसर्जन करा ते विसर्जन करा, कुठलेही फोटो असू दे. आता काही जणी म्हणतात की वैभवलक्ष्मीची खूप सारी पुस्तकं आमच्याकडे साठलेली आहेत, काही आमच्याकडे फोटो आहेत देवांचे आणि आम्हाला ते विसर्जन करायचं आहे, मग आम्ही काय करू, कुठं सोडू. मी सांगेन नदी सोडा, बाकी कुठेही तुम्ही विसर्जन करा. एखाद्या जागी ठेवून या चालेल पण पाण्यामध्ये काही टाकू नका. कारण तुम्ही जेव्हा नंतर जाऊन बघा उन्हाळ्यामध्ये वगैरे तर पूर्ण ते झाडातने अडकलेलं असतं, कुठं पण उलतं पालतं पडलेलं असतं. आता आम्हाला नदी जी आहे पंचगंगा, आम्ही कधीतरी नदीला जातो तेव्हा पाहिलेले जे दृश्य आहे ना ते मी सांगू शकत नाही. खूप सारे फोटो वगैरे जे असतात ना, लोक नदीच्या प्रवाहात शुद्ध असतं पवित्र असतं असं असतं तसं असतं म्हणून खूप सारे देवीदेवतांचं जे काय आहे ते सोडून देतात आणि जेव्हा ते नदीचं पाणी आटत येतं तेव्हा मात्र अवस्था बघायला नको त्याची. एवढा जर त्याचा अपमान करण्यापेक्षा मी सांगेन की कुठंतरी एखाद्या जागी ठेवून या, नसेल तर राहू दे घरात, काही प्रॉब्लेम नाही आहे. मगाच्यापासून तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात कडधान्य भिजत घातली. बरंसं काय काय बनवलं, आता काय बनवत आहे तर आता याचं पण बनवत आहे मी सलाड. कशा पद्धतीनं, काल नुसतं मी ज्या आपल्या फळभाज्या आहेत त्यांचं बनवलं, आज मात्र हे टाकून बनवणार आहे. जेवढं सगळं भिजत घातलेलं होतं आता त्या गोल जो बॉक्स आहे त्याच्याबद्दल आणि मला कमेंट येतील स्प्राउट मेकरबद्दल की बाई तू कुठं घेतलं काय, तर मिशोवरून घेतलेलं आहे, तुम्हाला मिशोवरती आरामात मिळून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे फायदेशीर आहे का, तर हो खूप फायदेशीर आहे. मटकीला मात्र मोड जे आणायचं काम असतं ना ते मी कपड्यांमध्ये करते. याच्यामध्ये येतात पण कपड्यांमध्ये जास्त येतात, याच्यापेक्षा ना कपड्यांमध्ये जास्त येतात. सगळं कडधान्य जेवढं होतं सगळं मूठ टाकून एका जागी केलेलं आहे आणि आता कुकरला मीठ टाकून 2 ते 3 शिट्ट्या देणार आहे. याच्यामध्ये व्यवस्थित असं बारीक होतं. कांदा टोमॅटो जे काय बटाटा वगैरे हे सगळं मला चिरायचं होतं ते मी चिरून घेतलेलं आहे. आता काय करणार आहे तर सुरुवातीला मी बनवणार आहे पोहे. खूप वेळा विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजे काय, आता 2 आहेत. एक म्हणजे काय, कायम हॅपी कायम आनंदी व्लॉग असतो, कधीही असं तोंड पाडून नसते, कधी असं म्हणजे टेन्शनमध्ये नसते, काय आहे याचं मागचं कारण. आणि दुसरं म्हणजे सगळं व्रत वैकल्य करते, उपास तापास करते, सगळी पूजा मांडते, सणसुद करते, तुला कधी अडचण वगैरे येत नाही का, तर असं कसं होईल शक्य, या गोष्टी शक्यच नाही आहेत. तर ठरलेल्या असतात अडचणी, अगदी वेळच्या वेळी तारका तू तारका, पुढं नाही मागं नाही काही नाही आहे. त्या बाबतीत एक म्हणतात खूप बरं आहे माझं की मला त्या गोष्टीचा कधीही त्रास जाणवला नाही. फक्त माझं काय आहे ताईंनो की मला कधीही कुठल्या सणाला कुठल्या कार्यक्रमाला किंवा जर पाहायचं गेलं तर व्रत वैकल्य खूप कमी प्रमाणात, अगदी म्हणेन मी 5% कधीतरी म्हणजे अडचणी असतात. अन्यथा माझं सगळं होऊन गेल्यानंतर किंवा व्हायच्या आधी असं होऊन जातं. ते मला माहीत नाही आहे खरं, मला अडचणी जास्त येत नाहीत की सणासुदीमध्ये व्रत वैकल्यामध्ये अजिबात नाही आहेत. दुसरी गोष्ट मी कायम हॅपी कशी असते किंवा आनंदी कशी असते, मी फक्त एवढाच विचार करते. आता रोजच्या लाईफमध्ये जसं तुमच्या लाईफमध्ये जे काय घडत असेल तसंच माझ्याही लाईफ आहे. मलाही फॅमिली आहे, मलाही पै पाहुणे नातेवाईक शेजारी खूप साऱ्या गोष्टी आहेत, प्लस माझं स्वतःचं आयुष्य आहे. याच्यामध्ये सुद्धा कधी कधी काही नसताना पण आपण दुःखी असतो, कधी कधी कोणामुळे दुःखी असतो. मी फक्त एवढाच विचार करते की मिळालेलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि याच्यामधला एक दिवस जर गमावला तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातला एक दिवस जो आहे तुम्ही वजा केलेला आहे. तर मी येऊन बसले तुमच्या दादापाशी, नाश्ता करायला लागलेत. परवाच्या तुम्ही कमेंट केलेलं होतं की दादानी तू दिलेलं खायला पाहिजे आणि काही जणी म्हणतो त्या की दादाला ओरडू नको अजिबात, खवळू नको अजिबात. असं विचारते जे आपण गणपती दान दिले ना, गणपती बाप्पा ते दान कसं आहे, काय आहे, कशासाठी आहे, बऱ्याच काही विचारलेलं. दान दिलेले गणपती काय करतात
हे आम्ही पण चौकशी केली नाही, हा परंतु फक्त त्याच्या मागचा हेतू काय होता, हा एक चांगला हेतू आहे म्हणून आम्ही दान करतो सगळेजण. हा काय हेतू आहे तर नदी विहिरींची जे काय आपण गणपती विसर्जन केल्यानंतर प्रदूषण होतं, म्हणजे पाणी खराब होतं कलरमुळं. एक तर नदी किंवा विहिरी मुजायला लागतात. नदी विहिरीत सोडायला जाताना काहीतरी अपघात होऊ शकतात, दुर्घटना घडतात. हां, तर त्याच्याऐवजी सगळ्यात भारी मागचा दृष्टिकोन चांगला आहे. काय धोका टळतो, पाणी सुरक्षित राहतं, नदी विहिरी सुरक्षित राहतात, माणूस सुरक्षित राहतो. काय तेवढ्यासाठी म्हणून आम्ही काय करतो, एक चांगला संकल्प आहे म्हणून आम्ही तो दान करतो. आणि जर तुम्हालाही कायम आनंदी आणि कायम उत्साहित जर राहायचं असेल तर त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, काय तर तुमचे जे आयुष्यातले वजा होणारे जे दिवस आहेत ना, त्या वजा होणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही जर तुमच्या आयुष्यातले येणारे दिवस जर तुम्ही असेच घालवत चालला किंवा दुःखी राहणं, छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून अपसेट राहणं, कधी टेन्शन नसतं खरं बिनकामाचं टेन्शन घेणं, या गोष्टी खूप करतो. हा सगळा मनाचा खेळ असतो, सगळं मनावरती डिपेंड असतं. ठरवलं तर मनाला खूप मोठं दुःख पचवता येतं आणि ठरवलं तर मनाला दुःख नसलेलं सुद्धा दुःख आणून त्याचं म्हणजे रडू येतं. म्हणून तुमच्या मनावर डिपेंड आहे. आम्ही फक्त एकच करतो की हां, येणारा दिवस आहे तो छान जगला पाहिजे, कारण का तो वजामध्ये जात आहे, तो अधिकमध्ये होत नाही आहे. येणारा प्रत्येक दिवस वजा होत चाललेला आहे. आयुष्यातला एक एक दिवस कमी होत चाललेला आहे. कमी होणाऱ्या दिवसांमध्ये जर असे जर दिवस घालवले तर मग आपल्या आयुष्यामध्ये आपण काय जगलो. जरुरी नाही की जगणं म्हणजे खूप सारी श्रीमंती, खूप सारा पैसा किंवा खूप साऱ्या फॅसिलिटी, ऐशोआराम जरुरी नाही. जगणं म्हणजे काय आहे तर तुम्ही मनापासून किती आनंदी आहात, तुम्ही खुश किती आहात, तुम्ही रोजचं लाईफ कशा पद्धतीनं जगता हे महत्त्वाचं आहे. फॅसिलिटी हे एक माणसाचे शौक झाले, पण मनाचं समाधान जे आहे ते खूप मोठं आहे. त्यामुळे ते आहे का बघा आणि ते मिळवण्यासाठी झटा. बाकीचं जे आहे ते सगळं इथंच राहणार आहे. फक्त आपण स्वतः आनंदाने जगलेलं जे काय आहे, जे आनंद घेतलेला आहे तो आपल्याबरोबर येणार आहे. त्यामुळे रोजचा येणारा दिवस आनंदी राहा, हॅप्पी राहा, इतरांनाही खुश ठेवा. असो मी व्हिडिओचा एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.